पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मला ना विचार सुद्धा नाही करवत आहे. मुळात राघव आतमध्ये गेलासच का? का गेलास तू? आनंदी, तू इथे? गुड मॉर्निंग. 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 हे सगळं ना आनंदीमुळे होते. येऊ दे आता तिला बाहेर. बघतेस तिला. मी पण रमा सोडणार नाही अशीच. झाली झोप? झाली का झोप? काय ग आनंदी, तुला विचारते मी. एरवी तसं काही 5:30 वाजता उठतेस ना? आज का 7 वाजले? आणि राघव का आतमध्ये झोपला होता? सांग ना. मी काय विचारते तुला? राघव का आतमध्ये होता? मी तुझ्याशी बोलते. मी ठीक आहे, नाही बोलायचं तुला? हरकत नाही. मी पण रमा सोडणार नाही अशीच. आज रात्रीपासून ना मी झोपणारच नाही. जागीच राहणार आहे मी. मला माहितीये मी झोपल्यानंतर तू काहीतरी करतेस. की बाय माझं रमाताई. अहो आम्ही फक्त वर्षाताईंबद्दल बोलत होतो आणि बोलता बोलता झोप लागली, एवढंच.
राघवला कळत नव्हतं का आपल्याला झोप येते ते? अहो लागला हो चुकून डोळा. मग तू उठवायचं, सांगायचंच त्याला. तर झोपलेल्या माणसाला कसं काय उठवायचं तुम्ही सांगा बरं. आणि रमाताई तुम्ही ना विनाकारण जास्त विचार करताय. विचार करते म्हणजे मला विचार करायला लागावा असं काहीतरी घडलंय ना? हा? नाही घडलंय. हे बघा तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण मी जे सांगतेय तेच खरंय. आणि झोपले हे खोलीत तर आता लग्न झालंय ना आमचं, आमच्या दोघांची खोली आहे ती. मग काय झालं झोपले तर. पण तरी तुम्ही जे समजताय तसं काही नाही आहे. गैरसमज आहे तुमचा. आई उठला, चहा झालाय, बसा चहा देते. राघव अंथरुणाच्या घड्या घालतोय खोलीत. कळलं. आता खोलीत झोपायला यायला लागलाय म्हणायचा. नाही आई हरकत नाही. माझ्या मुलीचा संसार तर मोडलास, निदान स्वतःचा संसार तरी सांभाळ. आता बेडरूम मध्ये झोपायला यायला लागलाय, आता त्याला लांब जाऊ देऊ नकोस. काय म्हणते ते येतंय ना लक्षात तुझ्या? आई वर्षताईंचा संसार मोडायचा म्हणून काही केलेलं नाहीये मी. बस त्यांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करते एवढंच. आणि राहिला प्रश्न माणसांना आपलंसं करायचा. आई माणसांना असं जबरदस्तीने खेचून ओरबडून आपलंसं नाही करता येत. त्यांना त्यांचा वेळ द्यावा लागतो आणि मी यांना वेळ देतेय. हे बघा सगळं नीट होईल, तुम्ही नका काळजी करू. वर्षा काय ग? दादा ते बोल बोल. नाही काही नाही. काही नाही, ठीक आहे. नक्की काही नाही ना? अगं बोल, काय बोलायचं बोल. संकोच काय करतेस तू, बोल. दादा म्हणजे ऍक्च्युली मला ते बोल बोल, काय मला काय? थोडेसे पैसे हवे होते, काहीतरी घ्यायचे. नाही मिळणार पैसे. अहो काय अहो, तू का मध्ये पडतेस? बहीण भावांचं बोलणं चालू आहे ना, तिला पैसे नाही मिळणार. बरं ठीक आहे ठीक आहे, मला नको आहेत पैसे, पण तू आनंदीला रागवू नकोस हं प्लीज. वर्षा अरे दादा मला काही वाईट वगैरे वाटलेलं नाहीये. पण मला वाईट वाटलंय ना, म्हणून मी तुला पैसे देणार नाहीये. काय ग, इतकी मोठी झालीस तू, आता माझ्याकडे करून पैसे मागतेस? इतका दुरावलो मी तुझ्यापासून. आधी कशी हक्काने माझ्याकडे पैसे मागायचीस ना, आणि आता आठवतंय लहान होतीस तेव्हा माझ्याकडे हट्टाने विमान मागितलंस. तेव्हा तू विचार पण नव्हता केलास की तुझा हा दादा तुला ते विमान देऊ शकतो की नाही देऊ शकत. आणि आता इतका विचार करायला लागलीस तू, इतका संकोच कशासाठी?
हक्काने मागू शकत नाही माझ्याकडे? दादा मला पैसे दे असं म्हणू शकतेस ना? मी तुला कधी नाही म्हणेन. काय हवंय सांग. दादा ते माझे इयरफोन खराब झाले होते, ते आणायचे होते जरा. इयरफोन्स? त्याच्यासाठी एवढे आडेवेडे घेत होतीस तू? बरं ठीक आहे, एक काम करतो, मी स्वतः येताना घेऊन येतो. मला सांग तुला कुठल्या ब्रँडचे हवेत, कुठला कलर, ते मला मेसेज करून ठेव. तोपर्यंत तू माझे इयरफोन्स वापर. अरे दादा, अरे कशाला? तू आणतोयस ना संध्याकाळी? हो, मग दिवसभर काय करणार तू? घे, जमेल ना? हो. अहो संध्याकाळचा प्लॅन नक्की ना? हा हो. ती बघ कशी गुंतली आहे. तिने असंच गुंतून राहणं गरजेचं आहे खूप. संध्याकाळचा प्लॅन नक्की. आनंदी, आई, आई काय म्हणताय? अगं मी वर्षाची विचारपूस करायला आलीये. कशी आहे गती? बरं आहेत आता. आनंदी, आईला आतमध्ये बोलव ना. आई या ना आत, चहा घ्या बरं. या बरं. अगं या या तुम्ही या या, बसा. आलेच मी. तुम्ही कधी आलात? कशी आहेस बाळा? बरी आहे. हे बघ, कोण बरोबर आहे, कोण चुके, तू परत कधी जाणार आहेस हे विचारायला मी इथे आलेले नाहीये. आणि तू सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. अगं तुझ्या समोर आयुष्य पडलंय आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात ज्या तुझ्याही आयुष्यात घडणार आहेत. तिथे राहून हे सगळं सहन करत राहण्यापेक्षा राघव तू तिला इथे घेऊन आलास ना, हे फार बरं केलंस. वा मालतीबाई, बरोबर बोललात. आई थांब रे, विहीणबाई आल्यात सांत्वनाला, बोलू दे मला त्यांच्याशी. यांना कोणी चांगलं बोललं ना की पचतच नाही, सतत वाकड्यात शिरायला हवं. बघितलंस का आनंदी, मालतीबाई आल्यात. दे घ्या मालतीबाई, चहा घ्या. काय म्हणत होतात वर्षाला? बरं झालं इथे आलीस, नाही का? असं म्हणजे मनात तुमच्या वेगळं असणार, बोलताय तुम्ही असं, कळलं का आनंदी? आता ह्या आल्या, थोड्या वेळाने सोसायटी येईल सांत्वनाला. सुतक लागलंय ना या घराला. सुतकच, हिच्या संसाराचं सुतक लागलंय आम्हाला. संसार मोडलास ना तू तिचा, त्यामुळे ही अवस्था आली या घराला. या काय, या आल्यात मज्जा बघायला. सगळा तमाशा तमाशा झालाय तो, असा बघायला आलात तुम्ही ना मालतीबाई? ठीक आहे, निघते मी. आई थांबा ना थोडा वेळ. आई प्लीज, मी माफी मागतो. अरे माफी मागायचा प्रश्नच येत नाहीये. आणि मी रागवले नाहीये. इथे आल्यानंतर ह्या अशा गोष्टी होणार हे माहिती होतं मला. माझ्या मनाची मी पूर्ण तयारी करून आली होते. इथे मी वर्षासाठी आलीये आणि मला बाकी कुठल्याच गोष्टीत पडायचं नाहीये. वर्षा,
तू हे सगळं विसरून जा आणि फक्त आनंदात राहा. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा भाऊ तुझ्या बरोबर आहे. तो तुला सांभाळून घेईल. तुझ्या बाबतीत तो काहीही चुकीचं होऊ देणार नाही. तुझा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे लक्षात ठेव. आई तुम्ही हो राघव, आमचा राग तुझ्यावर आहे, पण तुझ्या गुणांची पारख नाहीये आम्हाला असं नाहीये. जो राग आहे तो त्याच्या जागेवर, पण घरातल्या कुणाही व्यक्तीला तू त्रास होऊ देणार नाहीस हे चांगलंच माहिती आम्हाला. रमाला तू आमच्या दारापर्यंत सोडायला यायचास ना, तेव्हाच तुला ओळखलं होतं मी. उगीच नाही तुझं लग्न आमच्या मुलीशी लावून दिलं. चल येते मी. आई, किती मोठ्या मनाची आहेस ग तू. नाहीतर यांना सदा आपल्या मुलीचं दुःख सुद्धा समजत नाही. मुद्दाम आपुलकी दाखवतात ही माणसं. मला माहित नाही का, तुला सांगते वर्षा, पुढे जाऊन हीच माणसं तुला हसली नाही ना तर नाव सुलक्षणा लावणार नाही मी. काय झालं? आईने कौतुक केलं त्याचं वाईट वाटलं का? एकूण 6 वर्षात पहिल्यांदा त्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलले आहेत. गेली 6 वर्ष मी धडपडतोय, काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांना माझ्याबद्दल चांगलं वाटावं, त्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलावं. पण माझा कुठलाही निर्णय, मग तो चिंगीच्या बाबतीत असेल, चिंगीला शाळेत घालण्यापासून ते अगदी तुझ्याशी लग्न करण्यापर्यंत, माझा प्रत्येक निर्णय त्यांना चुकीचाच वाटत राहिला. बाबा कधीच कुठे उघडपणे मला बोलले नाहीत, पण रामाच्या जाण्याला ते कुठेतरी मला दोषी धरतात. रमा गेल्यानंतर कित्येक दिवस त्यांनी माझं तोंड सुद्धा पाहिलं नाही. मी सुद्धा रमा गेल्यानंतर माझ्या त्या दुःखाला कवटाळून बसलो आणि ह्यांच्या दुःखाकडे मी दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा मी ह्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. रमाशी लग्न करते वेळी मी त्यांना कधीच आवडलं नव्हतं, पण मी खूप प्रयत्न करत होतो चांगला जावई होण्याचा. मी त्यासाठी खूप कष्टही घेतले होते. त्यानंतर ही माझी जोडलेली माणसं एक एक करून तुटत गेली. आज जे माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या ना, हे खरं तर अपेक्षाच मी गमावून बसलो होतो. कारण झालं सगळं तुझ्यामुळे. तू वर्षाचं दुःख समजून घेतलंस आणि आई क्रेडिट मात्र मला देते. यू मेक मी अ बेटर पर्सन. थँक्यू. खरं तर मी केलं काय, तुम्ही केलं काय, सारखंच आहे ना. पण आता या सगळ्यातनं वर्षाताईंना बाहेर काढणं जास्त महत्वाचं.